पृथ्वी लोकावर असणाऱ्या महाबीज राजाने अनेक सत्कर्मे पुण्यकर्मे केली आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याच्या मृत्यूनंतर त्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली। एकदा ब्रह्मसभेमध्ये बसलेले असताना या महाबीज राजाची नजर गंगेकडे गेली। गंगेचं ते स्वरूप पाहून तो प्रभावित झाला। गंगा आणि महाबीज राजा एकमेकांकडे पाहत असताना ब्रह्मदेवाने हे पाहिलं आणि ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की मृत्यू लोकातल्यासारखे वागता तुम्ही मृत्यू लोकामध्ये जन्माला या। बरोबर त्या शापाचं फलित झाल्यानंतर हाच देवाबीज राजा शंतनू राजा म्हणून खाली जन्माला आला। शंतनू आणि गंगा यांना पृथ्वी लोकावर जन्म मिळाला आणि या दोघांचा विवाह झाला। परंतु विवाहानंतर गंगेनं शंतनू राजाला एक अट घातली होती। अट अशी होती की तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी पुन्हा निघून जाईल। ही अट शंतनू राजाने मान्य केली। बरोबर त्याच वेळी इकडं वशिष्ठ ऋषींची असणारी कामधेनू अष्टवसूंपैकी एका वसूने चोरून नेण्याचा प्रयत्न केला। ही कामधेनू चोरून नेत असताना वशिष्ठ ऋषींनी त्याला पकडलं आणि त्यांना शाप दिला की तुम्ही मृत्यू लोकामध्ये जन्माला या। चूक एका वसूने केली आणि भोगायला मात्र सर्वांना आली। बाकीच्या 7 वसूंनी वशिष्ठ ऋषींकडे विनवणी केली की आमचा याच्यामध्ये काही दोष नाही तर आम्हाला उशाप द्या। या 7 वसूंना वशिष्ठ ऋषींनी उशाप दिला की पृथ्वी लोकावर तुम्ही जन्माला याल, परंतु जन्माला आल्याबरोबर तुमचा मृत्यू गंगेच्या हस्ते होईल आणि तुम्हाला या शापातून मुक्ती मिळेल। मात्र जो 8वा वसू होता त्याला सांगितलं की हा शाप तुला भोगावाच लागेल। बरोबर शंतनू आणि गंगेच्या पोटी पहिलं बाळ जन्माला आलं। ते बाळ गंगेनं घेतलं आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये सोडून दिलं। अशी एकामागून एक अशी 7 बाळ जन्माला आली। ती गंगेनं पाण्याच्या प्रवाहामध्ये सोडून दिली आणि त्यांचा मृत्यू घडवून आणला। त्या 7 वसूंचा उद्धार झाला। मात्र 8वं बाळ जन्माला आल्यानंतर गंगा प्रवाहामध्ये सोडून जाण्यासाठी निघालेली असताना शंतनू राजाला राग आला आणि शंतनू राजानं तिला विचारलं काय करतेस म्हणला। माझी सगळी आपत्ती तू बुडवून मारलीस, परंतु आता काय करतेस, माझा वंश वाढून देतेस की नाही असं म्हटल्याबरोबर प्रश्न विचारल्यामुळं ह्या अटीमुळं ती गंगा तत्काळ अंतर्धान पावली। आणि हा जो 8वा वसू हे 8वं बाळ होतं, हाच तो 8वा वसू म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून हाच तो देवव्रत किंवा पितामह भीष्म।